नमस्कार मित्रांनो, जनगणना प्रक्रियेअंतर्गत आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे। प्रथम जो भाग होता आपला त्यात आपण जनगणना ॲप कशा पद्धतीने वापरावे, रजिस्ट्रेशन पासून तर प्रत्येक प्रश्न त्यातील उपप्रश्न त्यांचा अर्थ याविषयी डिटेल माहिती घेतली। त्यानंतर भाग क्रमांक 2 या व्हिडिओमध्ये आपण मांडणीदर्शक नकाशा कशा पद्धतीने तयार करायचा याविषयी माहिती घेतली। इमारत प्रकारानुसार चिन्हांकित कशा पद्धतीने करावं आणि क्रमांक कशा पद्धतीने मांडावे, विहीर, प्रार्थनास्थळे यांना कशा पद्धतीने चिन्ह द्यावेत याविषयी डिटेल माहिती दिली। ज्यांनी ही व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून आपण व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला कोणताही डाऊट किंवा कोणतीही अडचण मनामध्ये राहणार नाही ॲप संबंधी आणि नकाशा संबंधी। आणि आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ म्हणजे भाग क्रमांक 3, यात आपण इमारतींना योग्य क्रमांक कशा पद्धतीने द्यायचे, इमारती प्रकारानुसार कशा पद्धतीने क्रमांक द्यायचे, त्यानंतर गणना घर क्रमांक कशा पद्धतीने लिहायचे याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत। प्रत्यक्ष इमारतीचे प्रकारानुसार निवासी, अनिवासी, निवासाव्यतिरिक्त किंवा संस्थात्मक घर कशा पद्धतीने कोणता पर्याय निवडावा याविषयी सुद्धा आपण डिटेल माहिती घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर BS स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करतो आणि आपला आता मुख्य विषय त्याकडे वळूया। सर्वप्रथम असे गृहीत धरा की प्रगणक यांनी आज वायव्य दिशा म्हणजे आपला आरंभ बिंदूपासून इमारतींना भेट द्यायची सुरू केली आहे आणि क्रमांक लिहायला ते सुरुवात करणार आहेत। मग सर्वात अगोदर सर्वात जे पहिलं घर असेल वायव्य दिशेला आरंभ बिंदूकडे, त्या घराला इमारत क्रमांक 1 आणि गणना घर क्रमांक 0001 असा येणार आहे। प्रत्यक्ष ॲपमध्ये या पद्धतीने इथं आपला 1 हा अंक लिहावा लागेल आणि नवीन या ठिकाणी क्लिक केलं की ऑटोमॅटिक 0001 असे तिथं येणार आहे। त्यानंतर मग या घराविषयी 7 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, 7 क्रमांकाचा जे पर्याय आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत। ॲपमध्ये काम करत असताना इमारत क्रमांक टाकणे आणि प्रश्न क्रमांक 7 सर्वात महत्त्वाचा आहे। हे दोन कन्सेप्ट आपले क्लिअर झाले तर ॲपमध्ये सर्व प्रकारचे घरं भरताना कोणतीही अडचण येणार नाही, सर्व माहिती बरोबर येईल। फक्त हे दोन पर्याय आपल्याला सर्व कन्सेप्ट याचा क्लिअर झाला पाहिजे। मग प्रत्यक्ष मोबाईल ॲपमध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती भरायची, सदर इमारतीमध्ये एक कुटुंब निवास करत आहेत, सामान्य कुटुंब घर आहे म्हणून या ठिकाणी निवास सर्वात पहिला प्रकार आपण सिलेक्ट करणार आहोत आणि पुढे जा या ठिकाणी क्लिक केलं की मग हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत। त्यानंतर मग मॅपमध्ये आपल्याला सदर इमारत ही पक्क्या स्वरूपाची आहे म्हणून चौकोन आपल्याला दाखवायचा आहे आणि इमारत क्रमांक 1 या खाली नमूद करायचं आहे। त्यानंतर प्रगणक हे दुसऱ्या इमारतीकडे वळाले। त्या ठिकाणी एका घरामध्ये कुटुंब वास्तव्य करत होतं आणि ते एक किराणा दुकान सुद्धा चालवत आहे। मग या कंडिशनमध्ये इमारत क्रमांक कशा पद्धतीने द्यायचा आणि कोणता क्रमांक, कोणता पर्याय ॲपमध्ये निवडायचा ते पाहूया। आता सदर इमारतीला क्रमांक 2 येणार आहे आणि गणना घर क्रमांक 0002 असा येईल आणि प्रत्यक्ष ॲपमध्ये या ठिकाणी आपल्याला इमारत क्रमांक 2 लिहायचा आहे। त्यानंतर नवीन या ठिकाणी क्लिक केले की इथं ऑटोमॅटिक 0002 हा गणना घर क्रमांक येईल। मग पुढे जा या ठिकाणी क्लिक केलं की त्या अगोदर फ्लोरिंगविषयी प्रश्न विचारले जातील, भिंती पक्क्या आहेत, कच्च्या आहेत, कशाचा बनलेला आहे त्याविषयी प्रश्न विचारले जातील। त्यानंतर टेरेस म्हणजे छप्परविषयी प्रश्न विचारला जाईल आणि मग त्यानंतर 7 क्रमांकाचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा। मग या ठिकाणी हे कुटुंब निवास म्हणून आपण पर्याय सिलेक्ट करायचा नाही, कारण की हे कुटुंब या इमारतीमध्ये निवास करत आहेत पण त्यासोबत ते त्या इमारतीचा इतर वापर सुद्धा करत आहेत। म्हणजे ते किराणा दुकान चालवत आहेत किंवा एखाद्या घरामध्ये कुटुंब निवास करत असेल पण ब्युटी पार्लर सुद्धा चालवत असेल, एखाद्या घरामध्ये कुटुंब निवास करत आहेत पण ते टेलरिंग काम करत असतील, म्हणजे असे भरपूर पर्याय आपल्याला दिसतील। मग अशा वेळेस काय करावं, सदर कुटुंब या घरात निवास करत आहेत पण त्यासोबत इतर वापर सुद्धा करत आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 निवासासह इतर वापर हा पर्याय आपण सिलेक्ट केला की या ठिकाणी खाली आपल्याला एक माहिती लिहावी लागेल की सदर कुटुंब त्या इमारतीचा निवासासोबत इतर कोणता वापर करत आहे। मग आपण किराणा दुकान हे लिहूया, टेलर काम करत असेल तर शिवणकाम लिहायचं, वेल्डिंग काम करत असेल तर वेल्डिंग दुकान असे नमूद करावे। ओके,
त्यानंतर मग नकाशावर, मांडणीदर्शक नकाशावर सदर इमारत आपण गृहीत धरा की ही कच्च्या स्वरूपाची होती आणि तिथं कुटुंब निवास करत होतं, म्हणून त्रिकोण आपल्याला इथं चिन्हांकित करायचा आहे आणि त्याखाली इमारत क्रमांक 2 असे लिहायचं आहे. आता पुढील इमारतीकडे प्रगणक गेले. या ठिकाणी एका इमारतीमध्ये 2 कुटुंब वास्तव्य करत होते. मग अशा कंडिशनमध्ये सदर इमारतीला पुढील क्रमांक द्यावा, म्हणजे इमारत क्रमांक 3. आणि सदर खालचे जे घर असेल, 2 प्रवेशद्वार आहेत आणि वरती जाण्यासाठी इथं सेपरेट जिना त्यांनी तयार केलेला आहे. मग इथं खाली एक कुटुंब राहते. सर्वात अगोदर याची गणना करावी. घरगणना क्रमांक 0003 येईल, बरोबर, म्हणजे गणना घर क्रमांक. त्यानंतर वरच्या गणना घर क्रमांक 0004. ही सिरीज कंटिन्यू या पद्धतीने सुरू राहील. आणि या ठिकाणी इमारत क्रमांक 3 पण कंसामध्ये 2 दिलेलं आहे, म्हणजे एका इमारतीमध्ये 2 गणना घर आहेत. आणखी त्यापेक्षा सोयीस्कर व्याख्या म्हणजे 3 क्रमांकाच्या एका इमारतीमध्ये 2 गणना घर आहेत. आपल्याला या व्याख्येनुसार हे लक्षात येईल. मग प्रत्यक्ष ॲपमध्ये या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, इमारत क्रमांक 3 आहे असे इथं नमूद करावं लागेल. आणि नवीन या ठिकाणी क्लिक केले की इथं ऑटोमॅटिक गणना घर क्रमांक 003 येणार आहे. म्हणजे ह्या कुटुंबाची सर्व माहिती आता आपण पुढे जा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर भरणार आहोत. सपोज आपण ही सर्व माहिती भरली. त्यानंतर आता गणना घर क्रमांक हे वरचं जे आहे 004 याची माहिती भरायची असेल, अशा वेळेस काय करू आपण, इथं इमारत क्रमांक 3च असेल, 4 येणार नाही, कारण की 3 क्रमांकाच्या इमारतीमध्येच हे वरचं गणना घर आहे. मग अशा वेळेस इमारत बदलली नाही, इमारत तीच आहे, फक्त गणना घर क्रमांक बदलणार आहे. म्हणून पुनरावृत्ती करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आलं लक्षात, इमारत आपल्याला चेंज करायची नाही आणि दुसऱ्या कुटुंबाची माहिती भरायची आहे. त्याच इमारतीमध्ये जे दुसरं गणना घर आहे त्याची माहिती भरायची असेल, मग अशा वेळेस पुनरावृत्ती करा, म्हणजे इमारत न बदलता फक्त आपल्याला दुसऱ्या गणना घराची माहिती भरायची आहे. मग या ठिकाणी हे पुनरावृत्ती करा हे सुद्धा बटन सक्रिय होणार आहे. या ठिकाणी क्लिक करावं तर ऑटोमॅटिक 0004 येणार आहे. इमारत क्रमांक 3च असेल, त्या इमारतमध्ये 004 कुटुंब आलं. ओके, आता पुढे जा या ठिकाणी क्लिक केलं की त्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. त्यानंतर मांडणीदर्शक नकाशामध्ये सुद्धा सदर जे इमारत होती ही पक्क्या स्वरूपाची आहे, कुटुंब निवास करतं, म्हणून इथं इमारत क्रमांक 3 आणि कंसामध्ये 2 असे नमूद करायचे आहे. त्यानंतर प्रगणक हे पुढच्या इमारतीकडे वळाले. त्यावेळेस ही इमारत जुन्या प्रकाराची होती. एकच इमारत आहेत, पण एकापेक्षा जास्त कुटुंब हे वास्तव्य करत आहेत आणि सर्व इमारती हे एकमेकाला चिटकलेले आहेत. मग अशा कंडिशनमध्ये आता सर्वात अगोदर प्रगणक काय करतील, या घरावर म्हणजे या इमारतीवर ते आपल्याला क्रमांक देतील. मग इथं काय येईल, इमारत क्रमांक 4. पुढचा इमारत जो असेल, म्हणजे मागील घर जे होतं, मागील इमारतीला क्रमांक 3 दिला होता, मग आता पुढील इमारतीला क्रमांक 4 येईल आणि गणना घर क्रमांक काय येईल, 0005. त्यानंतर त्या पुढील इमारतीला इमारती क्रमांक 5 आणि गणना घर क्रमांक 0006. त्यानंतर ह्या बिल्डिंगमध्ये बघा 2 गणना घर आहेत, म्हणजे 2 कुटुंब वास्तव्य करत आहेत. मग इथं काय येईल, 5 नंतरच्या पुढच्या क्रमांक 6, इमारत क्रमांक 6 आणि कंसामध्ये 2, म्हणजे या ठिकाणी 007 आणि 008 हे 2 गणना घर आहेत. त्यानंतर परत पुढचा इमारत क्रमांक 7, या 7 क्रमांकाच्या इमारतमध्ये 0009. आता इथं बघा 8 आहे, 008. त्यानंतर पुढील क्रमांक काय आला, 0009. त्यानंतर वरील घरचा क्रमांक 0010, त्यावरील घरचा क्रमांक 0011. मग इथं लिहिताना 7 क्रमांकाच्या इमारतमध्ये 3 गणना घर आहेत. ह्या पद्धतीने गणना घर क्रमांक आणि इमारत क्रमांक अनुक्रमे आपल्याला देत जायचं आहे. फक्त ते मागं पुढं होऊ शकतं, क्रमांक दोघी सारखे असणार नाहीत. आता प्रगणक हे पुढच्या इमारतीकडे वळाले. हा शहरी भाग असेल त्या ठिकाणी हा पर्याय सर्वात जास्त आपल्या समोर येणार आहे. एका अपार्टमेंटमध्ये किंवा एक बहुमजली इमारत, या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये अनेक कुटुंब वास्तव्य करत आहेत. मग अशा वेळेस या इमारतीला एकच नंबर द्यायचा. मग कोणता नंबर, मागील क्रमांक काय होता इमारतीचा 7, मग ही इमारत क्रमांक काय येईल 8. आणि या इमारतीमध्ये एकूण किती गणना घर आहेत, 1 2 3 4 आणि हे 4, 8 असे 8
गणना घर आहेत म्हणून कंसामध्ये 8. थोडक्यात 8 क्रमांकाच्या एका इमारतीमध्ये 8 गणना घरं आहेत, म्हणजे 8 कुटुंब वास्तव्य करत आहेत. मग हे क्रमांक बघा त्यांनी इथं कसे दिले आहेत, 0012, 0013, 0014, 0015, 0016, 0017, इथं 18, इथं 19. आपण सलंग वरून या पद्धतीने देऊ शकतो, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. ओके. त्यानंतर मग सदर प्रगणक हे पुढील घराकडे गेले. जी पुढील इमारत होती ही ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त कंडिशन आपल्या समोर येईल. एका परिसरामध्ये, म्हणजे परिसर म्हणजे त्याचा जो मालकी हक्क, जेवढं क्षेत्र आहे, जेवढी जागा आहे, मग ते वॉल कंपाऊंडच्या आत असेल किंवा वॉल कंपाऊंड नसेल किंवा झाडांचं कुंपण असेल, मग हे एक वास्तव्य करणारं कुटुंब आहे, म्हणजे सामान्य कुटुंब आहे. हे ठिकाणी या ठिकाणी एक कुटुंब राहतं, त्यांचे स्वयंपाकगृह आहे आणि हे शौचालय आहे. मग एक कुटुंब हे तिन्ही वस्तू वापरतं. मग अशा कंडिशनमध्ये एका परिसरामध्ये हे जे 3 इमारत आहेत यांना एकच इमारत क्रमांक येईल आणि एकच गणना घर क्रमांक द्यायचा आहे. एकच कुटुंब त्यांचा वापर करत आहे. मग या ठिकाणी काय येईल, मागचा क्रमांक काय होता आपला 8 इमारत क्रमांक, मग पुढील इमारत क्रमांक येईल 9. आणि या परिसरामध्ये हे जी इमारत आहे, एक कुटुंब इथं वास्तव्य करत आहेत आणि ते शौचालय आणि किचन वापरत आहेत, म्हणून गणना घर क्रमांक 0020 एकच गणना घर क्रमांक येणार आहे. त्यानंतर ग्रामीण असो वा शहरी भाग असो, तुम्हाला संस्था कुटुंब येणार आहेत. संस्थात्मक कुटुंबमध्ये कोणकोणते प्रकार येतात, तुरुंग, शहरामध्ये जेल असेल, पोलीस स्टेशन जवळ जर कधी जेल आपल्याला दिसली, तुरुंग दिसलं तर ते सुद्धा संस्था कुटुंबमध्ये येतं. त्यानंतर मग वृद्धाश्रम, त्यानंतर मग नर्सिंग होम, वसतिगृह, हे सर्व जे प्रकार येतील, हे सर्व प्रकार आपल्याला थोडक्यात म्हणजे संस्थात्मक कुटुंबमध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे जे सामान्य कुटुंब नाही, नातेवाईक नसून सुद्धा एका विशिष्ट हेतूने एकत्र राहत आहेत. आता या ठिकाणी शिक्षणाच्या उद्देशाने सर्व विद्यार्थी एकत्र राहत आहेत एका संस्थेमध्ये, म्हणून हे संस्थात्मक कुटुंब आहे. आता याला इमारत क्रमांक द्यायचा 10, कारण की मागील इमारत क्रमांक काय होता 9, मग पुढील इमारत क्रमांक आला 10 आणि गणना घर क्रमांक काय येईल 0021. बरोबर. आणि या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 सिलेक्ट करावा लागेल, निवासासह इतर वापर. ओके. आणि या ठिकाणी बघा 9व्या पर्यायानंतर सर्वात शेवटी रिकामे हा पर्याय आहे. त्या खाली बघा आपल्याला पेज स्क्रोल डाऊन केले की आपल्याला 2 आणखी पर्याय दिसतील, कुलूपबंद आणि संस्थात्मक गणना घर आहे का. मग या ठिकाणी इथं काय लिहायचं की सदर जे घर आहे त्या घराचा प्रकार हॉस्टेल या पद्धतीने लिहायचं आणि संस्थात्मक गणना घर प्रकार हा पर्याय आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि पुढे जा या ठिकाणी क्लिक केले की त्या अंतर्गत जेवढे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपल्याला दिसतील. त्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी ॲपमध्ये द्यायची आहेत. आता एक कंडिशन चेंज झाली. काही ठिकाणी समजा हॉस्टेलच्या बाजूला वॉर्डनची सुद्धा खोली असेल, ते तिथं कुटुंब वास्तव्य करत आहेत, स्वतः स्वयंपाक करतात. मग अशा वेळेस काय येईल, इमारत क्रमांक 2 असेल आणि गणना घर क्रमांक सुद्धा काय होतील 2 होतील. ही एक हॉस्टेलची इमारत आणि ही वॉर्डनची स्वतःची एक इमारत, गणना घर क्रमांक 2 होतील. म्हणून 10 आणि कंसामध्ये 2 लिहावं लागेल. म्हणजे 10 क्रमांकाच्या इमारतीमध्ये आता 2 गणना घर झाले. एक गणना घर जे होतं 0021 ते हॉस्टेल आहे आणि एक गणना घर 0022 हे वॉर्डनचं घर आहे. मग अशा वेळेस इमारत क्रमांक इथं 10 येईल. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणना घराचा वापरासंबंधी खात्री करा. या ठिकाणी काय येईल, सदर हे एकच जे वॉर्डनचं घर आहे याला निवास म्हणून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे याच परिसरामध्ये हॉस्टेल आहे संस्थात्मक, पण ही दुसरी जी इमारत आहे गणना घर आहे हे निवास म्हणून आपल्याला नमूद करायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतर अजून एक कंडिशन आलं, याच परिसरामध्ये वॉचमनचं सुद्धा घर आहे आणि तो वॉचमनचा सुद्धा स्वतःचा परिवार इथं राहतो किंवा स्वतः स्वयंपाक करून इथं तो वास्तव्य करत आहेत. मग अशा वेळेस परत एक गणना घर क्रमांक वाढलं. म्हणजे या परिसरामध्ये 10 क्रमांकाच्या इमारतीत 3 गणना घर आहेत. पहिलं 21, दुसरं 22 आणि तिसरं 23. मग हे वॉचमनचं घर आहे. मग याची सुद्धा माहिती मागील प्रमाणेच आपण भरायची. खाना, वर्कशॉप किंवा वर्कशेड. ओके. आणि पुढे जा या ठिकाणी क्लिक केलं की त्याचे जेवढे प्रश्न असतील, कमी प्रश्न असतील, जास्त प्रश्न नसतील, निवासाचे सर्वात जास्त प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपण द्यायचं आणि माहिती पुढे भरत राहायची. त्यानंतर ही एक कंडिशन आपल्या समोर येऊ शकते, ज्यावेळेस आपण घरांना क्रमांक देणार आहोत. प्रत्यक्ष आपण ज्यावेळेस
माहिती भरणार आहोत ऍपमध्ये, त्यावेळेस काय असेल, या पद्धतीने इमारत आपल्याला दिसेल. मग या ठिकाणी आपण काय करायचं, याला इमारत क्रमांक द्यायचा का नाही. आपल्याला जी मार्गदर्शक पुस्तिका आहे त्यात नमूद केलेलं आहे की जोपर्यंत छप्पर तयार होत नाही तोपर्यंत इमारत म्हणून हिला काउंट करायचं नाही, मग हिला क्रमांक द्यायचा नाही. मग तुम्ही काय केलं, या ठिकाणी पहिल्या इमारतीला 12 क्रमांक दिला आणि हिला इमारत क्रमांक द्यायचा नाही म्हणून इथं या पुढील इमारतीला 13 क्रमांक दिला. मग 15 ते 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, महिना झाला. महिना झाल्यानंतर त्यांनी काय केलं, या ठिकाणी स्लॅब टाकून दिला. मग याला क्रमांक द्यावा लागेल, ही इमारत झाली. मग अशा वेळेस काय करावं, हा जो शेवटचा मग अशा वेळेस काय करावं, हा जो मागील इमारत आहे 12 नंबरची, इथे लिहायचं 12/1, म्हणजे ही सिरीज चेंज होणार नाही. ही 12 नंतर आणि 13च्या आतमध्ये ही नंतर तयार झालेली एक इमारत आहे, असा त्याचा अर्थ होतो. याच पद्धतीने आणखी काही इमारतीचे प्रकार असतील, आणखी काही आपले प्रश्न असतील तर सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. मागील व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न होते प्रत्येकाला 99% सर्वांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न झालेला आहे. अजूनही आपल्याला काही अडचण असेल तर या व्हिडिओ मार्फत आपण कमेंटमध्ये लिहा. पुढील व्हिडिओ सुपरवायझरसाठी तयार होणार आहे आणि इमारतींचे अजून काही प्रकार असतील किंवा आपण ऍपमध्ये जे प्रॉब्लेम आले असतील, टेक्निकल प्रॉब्लेम असेल, पासवर्डचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर प्रॉब्लेम असेल, त्याचे सोल्युशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहोत. सदर सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.